आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचं आहे प्रॉब्लेम्स ऑन ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. तर हेडिंग टाकून घ्या, प्रॉब्लेम्स ऑन ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे फाइंड द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, आणि या ठिकाणी आपल्याला 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिला आहे. तर या टाईपचा प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला एक तर स्क्वेअर मॅट्रिक्स दिला जातो, म्हणजे ज्याच्या जेवढ्या रोज आहेत तेवढ्याच कॉलम असणार आहेत, म्हणजे 2x2 म्हणजे 2 रोज 2 कॉलम, किंवा 3x3 म्हणजे 3 रोज 3 कॉलम, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. ठीक आहे. तर या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते पहा. सगळ्यात पहिले आपण आन्सरमध्ये जो मॅट्रिक्स दिला आहे त्याला लिहून घ्यायचं आपल्याला. या मॅट्रिक्सला इथे नाव दिलेलं नाही, आपण ए नाव देऊयात. इथं आहे 6, 5, 2 आणि 1. ठीक आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बनवतो, आणि आता कोफॅक्टर्स म्हणजे काय किंवा कसे फाइंड करायचे ते आपण पाहूयात. तर ते कोफॅक्टर लिहिण्याची एक मेथड आहे, पद्धत आहे, तर ती आपण सगळ्यात पहिले समजून घ्या. ठीक आहे. तर आता कोफॅक्टर जे आहे ते आपण कसं लिहितो ते पहा. एक तर त्याला आपण सी या कॅपिटल लेटरनं डिनोट करतो, किंवा कॅपिटल लेटर आता जे नाव असेल मॅट्रिक्सला ते तुम्ही ते वापरू शकतात. म्हणजे ए असेल तर ए लिहा, बी असेल तर बी लिहा. ठीक आहे. तर इथे आता टोटल 4 नंबर्स आहेत, म्हणून इथे मी 4 वेळेस सी किंवा 4 वेळेस ए लिहिलेला आहे. तर समजा आता या नंबरचा आपला कोफॅक्टर काढायचा आहे, तर हा नंबर कुठे आहे नेमका, तर याची पोझिशन काय ती पहा. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, म्हणजे पहिल्या रोसाठी 1, पहिल्या कॉलमसाठी 1. परत हा नंबर पहा, हा ह्याची रो किती आहे, फर्स्ट नंबरची आहे, आणि कॉलम सेकंड नंबरचा आहे. म्हणजे आपण इथे काय लिहिणार, फर्स्ट रोसाठी 1, सेकंड कॉलमसाठी 2. किंवा हा नंबर आहे, याची रो किती आहे, ही सेकंड, आणि कॉलम किती आहे, फर्स्ट, म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. नंतर हा नंबर घेतला, याची ही रो कोणती आहे, सेकंड, कॉलम कोणता आहे, सेकंड, म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. मग असंच तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात A11, A12, A21, A22 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहू शकतात, किंवा याही फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. कोणताही फॉर्मॅट लिहिला तरी सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. आता ए असेल तर तुम्ही ए लिहिणार, इथे बी असेल तर तुम्ही बी लिहू शकतात. ठीक आहे. पण यांनी लिहिलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे सगळ्याला तुम्ही ही जे आपण इथे लिहिलं आहे हे सगळ्यासाठी सिमिलर राहील सीच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे 3x3 ऑर्डरला, 2x2 ऑर्डरला. ठीक आहे. तुम्हाला जे सोपं वाटेल तसं तुम्ही लिहू शकतात. मग मी सी वाईज इथे लिहित आहे. तर सगळ्यात पहिले इथे या नंबरसाठी लिहायचं आपल्याला. मग सी म्हणजेच काय, कोफॅक्टर कशाचा, तर या 6 नंबरचा. याची ही रो कोणती, फर्स्ट कॉलम फर्स्ट, म्हणून येतील C11 इक्वल टू, म्हणजे आता काय करायचं, तर हा जो 6 आहे याची ही रो आणि हा कॉलम सोडायचा, जो नंबर आहे तो लिहून टाका, तो आहे 1. त्यानंतर पुढचा नंबर इथे आहे 5. मग आता याची रो कोणती आहे, फर्स्ट कॉलम सेकंड, मग इथे येईल आता C12, म्हणजे रो फर्स्ट कॉलम सेकंड. मग आता हा 5ची ही रो आणि हा कॉलम सोडा, इथं जो नंबर आहे तो लिहून टाका, जो आहे 2. त्यानंतर पुढचा नंबर घ्या, इथं आहे 2, मग इथे लिहा सी. आता ह्याची रो आहे सेकंड, म्हणून इथे लिहिला 2, कॉलम आहे फर्स्ट म्हणजे 1, C21. मग या 2ची ही रो आणि हा कॉलम सोडा, इथं नंबर जो शिल्लक आहे तो इथे लिहून टाका, जो आहे 5. यानंतर इथं जो नंबर आहे तो आहे 1, त्याचे रो किती आहे, सेकंड, कॉलम सेकंड, म्हणजे इथे येईल आता C22. ठीक आहे. मग आता या 1ची ही रो आणि हा कॉलम सोडला, शिल्लक राहिला नंबर आहे 6, इथे लिहून टाकायचं. ठीक आहे. आता याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे जे 2 नंबर्स आहेत यांचे जे आपण कोफॅक्टर्स लिहिले आहेत, म्हणजे 5चा कोफॅक्टर आहे 2 आणि 2चा कोफॅक्टर आहे 5. ठीक आहे. यांची साईन चेंज करायची, म्हणजे प्लस आला इथे असेल, म्हणजे इथे जर प्लस आन्सर असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. ठीक आहे. तर हे झाले याच्या व्हॅल्यूज. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारू शकतात. आहे कोणाला काही मग शंका, डाऊट? नाही. ठीक आहे. पुढे जाऊयात मग. आता इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ठीक आहे. मग इथे लिहूयात आपण देअरफॉर इक्वल टू 1 - 2 लिहा, 1 - 2. नंतर आहे -5 6, -5 6. तर आता याला तुम्ही जर ऑब्झर्व केलं ह्या दोन्हीला, तुम्हाला हे दिसून येईल, इथं आहे 6, तो इथं आला आहे, आणि इथं 1 आहे, तो इथं आला आहे. म्हणजे ह्या दोन्हीची जागा जी आहे ती इंटरचेंज झालेली आहे या ठिकाणी. 1 6 इथं होता 6, इथं होता 1. ठीक आहे. त्याची जागा इंटरचेंज झालेली आहे. तर इथं 5 आहे, इथं 2 आहे.
ठीक आहे. त्यांची पण जागा जी आहे या ठिकाणी इंटरचेंज झाली आहे. 2च्या जागी 5 आला, 5च्या जागी 2 आला आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी साईन जे आहे ते प्लस आहेत, तर इथे आलं आहे मायनस. तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जर मायनस असतं तर या ठिकाणी व्हॅल्यू आली असती प्लस. ठीक आहे. आपल्याला काय आन्सर काढायचं आहे? ॲडजॉईंट काढायचा आहे. मग इथे लिहा नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर ॲडजॉईंट ऑफ ए किंवा ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए लिहिलं तरी सुद्धा चालतं. याचा अर्थ आहे ट्रान्सपोज करायचा आपल्याला. कशाला? तर हा जो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर ॲडजॉईंट ए किंवा ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स लिहिलं तरी सुद्धा चालतो. मग इथं जी फर्स्ट रो आहे त्याला फर्स्ट कॉलम करून लिहा 1 मायनस, नंतर -5 6 ही जी सेकंड रो आहे त्याला सेकंड कॉलम करून लिहा. किंवा याचा अर्थ असाही होतो फर्स्ट कॉलमला आपण फर्स्ट रो केली आहे, सेकंड कॉलमला सेकंड रो केलेली आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए आणि 3x3 ऑर्डरचा स्क्वेअर मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर याला सॉल्व्ह करण्यासाठी 2 मेथड आपल्याकडे. ठीक आहे. पहिली मेथड जी आहे तुम्हाला जी कॉलेजमध्ये शिकवली होती जनरली, तर ती मेथड मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर त्या पुढची मेथड सांगतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जो मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी दिला आहे तो आपण इथे लिहून घेऊयात. मग इथे येईल सगळ्यात पहिले तर मध्ये ए इक्वल टू 2 5 3 3 1 2 1 2 1. यानंतर आता आपल्याला मागासारखंच लिहायचं आहे C11 C12 C13 त्या टाईपमध्ये. ठीक आहे. मग इथे लिहिला C11 म्हणजेच ही या नंबरची ही फर्स्ट रो आहे, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे C11 म्हणजेच को फॅक्टर ऑफ 2. याचा अर्थ हा आहे. तर या 2ची ही रो सोडायची, हा कॉलम सोडायचा. इथे जे नंबर आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत डिटर्मिनंटमध्ये. ठीक आहे. 2x2 ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत. हाच फॉर्मॅट पुढील सगळ्या स्टेपसाठी आता आपल्या राहील या प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. मग इथे आपण लिहिला 1 2 2 1 1 2 2 1. ठीक आहे. इथपण कोणाला काही डाऊट मला शंका असेल तर विचारून घ्या. त्यानंतर पुढचा नंबर आहे 5. तर ह्या 5ची ही रो कोणती आहे? फर्स्ट कॉलम सेकंड म्हणजे इथं काही आता सी फर्स्ट रो सेकंड कॉलम. ठीक आहे. यानंतर आता या 5ची ही आपल्याला रो सोडायची आहे, हा कॉलम सोडायचा आहे. या ठिकाणी नंबर शिल्लक राहतील 3 2 1 1. इथे लिहा 3 2 1 1. ठीक आहे. यानंतर आता नेक्स्ट नंबर कोणता आहे तर हा 3 आहे. ठीक आहे. मग 3 नंबर जो आहे याची ही रो आहे फर्स्ट कॉलम आहे थर्ड म्हणजे इथं आपल्याला C13 इक्वल टू मग या 3ची ही रो आणि हा कॉलम सोडला हे जे 4 नंबर शिल्लक राहतील 3 1 1 2. इथे लिहा 3 1 1 2. त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे हा 3. मग इथे लिहा आता सी याची रो आहे सेकंड कॉलम फर्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम इक्वल टू माझी ही रो सोडली हा कॉलम सोडला शिल्लक राहील नंबर 5 3 2 1. इथे लिहून टाका 5 3 2 1. असा अगोदर बनवून घ्यायचा फक्त. ठीक आहे. असं लिहिलं की शक्यतो मिस्टेक होत नाही. त्यांची व्हायची तिथं होणारच आहे, ह्यात काही वादच नाही. पण ठीक आहे. आता पुढचा नंबर आता 1 2 3 4 झाले म्हणजे आता हा नंबर 1. त्याची आता रो कोणती सेकंड कॉलम सेकंड म्हणजे C22 येईल या ठिकाणी. मग इथे लिहिलं आपण C22 इक्वल टू मग याची ही रो आणि हा कॉलम सोडला शिल्लक राहील नंबर 2 3 1 1. मग इथे लिहा 2 3 1 1. नेक्स्ट नंबर आहे हा 2. मग याची पोझिशन पहा सेकंड रो थर्ड कॉलम C23 या ठिकाणी येईल. मग
याची ही सेकंड रो सोडली, कॉलम सोडला, 2 5 1 2 येईल. मग इथे लिहिणार आपण 2 5 1 2. त्यानंतर नेक्स्ट नंबर येईल आता 3. नेक्स्ट नंबर आहे आता 1. याची ही रो आहे थर्ड, कॉलम आहे फर्स्ट, म्हणजे C31 येईल या ठिकाणी. तर ही रो आणि हा कॉलम सोडला, नंबर शिल्लक राहतील 5 3 1 2 5 3 1 2. नंतर हा नंबर, तर याची ही रो आहे थर्ड आणि कॉलम आहे सेकंड, म्हणजे C32 या ठिकाणी येईल. मग ह्या नेक्स्ट नंबरसाठी काय करायचं आहे, ह्या 2ची ही रो सोडा, कॉलम सोडा, शिल्लक राहिलेला नंबर लिहा 2 3 3 2 2 3 3 2. लास्ट नंबर हा 1, याची रो आहे थर्ड, कॉलम आहे थर्ड, म्हणजे C33 येईल या ठिकाणी. ठीक आहे. हा जो फॉर्मॅट आहे लिहिण्याचा, हा काहींना सुरुवातीला थोडा अवघड वाटू शकतो, पण एकदा सवय झाली, थोडी प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली की तुम्हाला एकदम इझी वाटेल. ठीक आहे. आता ह्या 1ची ही रो सोडली, कॉलम सोडला, शिल्लक राहिलेला नंबर आहे 2 5 3 1. इथे लिहा 2 5 3 1. आता हे लिहिल्यानंतर काय करायचं पहा आता, पहिला मॅट्रिक्सचं जे आपण C11 लिहिलं त्याला सोडून द्या, C12ला मायनस साईन लावा, परत एक सोडून द्या, परत मायनस साईन लावा, परत पुढची लाईन सोडून द्या, त्या पुढच्याला मायनस साईन लावा, परत लाईन एक सोडून द्या, परत त्या पुढच्याला मायनस साईन लावा. म्हणजे एका डिटर्मिनंट नंतर दुसरा जो डिटर्मिनंट त्याला मायनस साईन लावायचं, परत पुढचा डिटर्मिनंट सोडायचा, त्या पुढच्याला मायनस साईन लावायचं. या प्रकारे तुम्हाला मायनस साईन या ठिकाणी लावून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर आता पुढे काय त्याच्यानंतर पहा. आता जसं तुम्ही 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला होता डिटर्मिनंट चॅप्टरमध्ये, तसंच सॉल्व्ह करायचं, किंवा तुम्हाला मी सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सच्या वेळेस सांगितलं 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट काय सॉल्व्ह करायचा, तसंच सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही जर कॅल्सीवरही सॉल्व्ह करू शकता, जसं सांगितलं तसं, किंवा किंवा आता मी जे सांगतोय तसंही सॉल्व्ह केलं तर काही हरकत नाही. आता ज्यांचं मॅथ्स वीक आहे त्यांनी कसं लिहायचं आता ते समजून घ्या. 1 into 1, म्हणजे इथं जे काही 2 नंबर्स आहेत यांना असं लिहा या ठिकाणी. आता इथं आता 1 1 होता, मी दिलेला 1 1 ब्रॅकेटमध्ये जसे लिहिले तसेच लिहायचे. मायनस इथे जे 2 नंबर आहेत तो परत 2 नंबर जे आहेत दोन्ही काही असतील ते इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचे. याला कॅल्सीवर टाका, जे काय आन्सर येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे तर ते डायरेक्ट सुद्धा लिहू शकतात. तर 1 into 1 काय येईल 1, मायनस 2 into 2 4. 1 minus 4 व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी 3, सॉरी -3. व्हॅल्यू या ठिकाणी येईल -3. तर आता ते मी तुम्हाला फॉर्मॅट सांगितलं डिटेलमध्ये, तसं तुम्ही प्रत्येक स्टेपसाठी आता वापरू शकता, तसाच फॉर्मॅट लिहू शकतात. त्यांचं मॅथ्स चांगले तरी आता मी जसं सांगतो तसं डायरेक्ट लिहा. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, हा मायनस आहे, मग इथे लिहा मायनस. मग तुम्ही जर मला स्टेप जशी सांगितली तसं लिहू शकतात, 3 into 1 असं, -2 into 1. ठीक आहे. मायनसला मायनस राहील, 3 into 1 3, -2 into 1 2, 3 - 2 व्हॅल्यू काय येईल 1, 1 into -1. ठीक आहे. असं लिहिलं तरीसुद्धा बरोबर आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट लिहू शकतात, मायनस साईन इन ब्रॅकेट 3 into 1 3, -2 into 1 2, 3 - 2 व्हॅल्यू आली 1, 1 into -1. ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या मॅथ्स कसं आहे त्याच्यानुसार तुम्ही लिहू शकता, किंवा प्रत्येक सेपरेट लिहायला तुम्ही कॅल्सीवरती हे 3 डिटरमिनंट किंवा तुम्ही हे तीन मॅट्रिक्सचा सेट करून मॅट ए, मॅट बी, मॅट सी मध्ये व्हॅल्यू स्टोअर करून तिन्ही मॅट्रिक्सेस जे असतील त्यांचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकतात. तिन्हीच्या व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात. डायरेक्ट लिहिल्यास सुद्धा मार्क कटत नाहीत. ठीक आहे. परत पुढच्या 3 मॅट्रिक्सची व्हॅल्यू जी आहे ती मॅट ए, मॅट बी, मॅट सी मध्ये, म्हणजे त्यानंतर पुढील 3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू परत तुम्ही मॅट ए, मॅट बी, मॅट सी मध्ये सॉल्व्ह टाकून परत त्या 3 व्हॅल्यूज तुम्ही काढू शकतात. ठीक आहे. असं केलं तर सुद्धा चालतं. आणि डायरेक्ट जे काय आन्सर येईल तुम्ही ते लिहू शकतात. त्यानंतर आता 3 into 2 या ठिकाणी काय येईल 6, -1 into 1 1, 6 - 1 व्हॅल्यू काय येईल 5. नंतर आहे इथे मायनस साईन, मग इथे ब्रॅकेटमध्ये लिहिणार आता 5 into 1 5, -3 into 2 6. 5 - 6 व्हॅल्यू येईल -1, -1 into मायनस काय होईल +1. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आता 2 into 1 2, 1 into 3 3, 2 - 3 व्हॅल्यू येईल मायनस. नंतर मायनस साईन आहे, मायनस साईन लिहिलं इन ब्रॅकेट 2 into 2 4, -5 into 1 5,
4 minus 5 value in minus 1 minus into minus काय होईल plus 1. त्यानंतर 5 into 2 10 minus 3 into 1 3 10 minus 3 व्हॅल्यू येईल या ठिकाणी 7. त्यानंतर मायनस साईन 2 into 2 4 minus 3 into 3 9 4 minus 9 व्हॅल्यू काय येईल minus 5 minus into minus plus 5. त्यानंतर 2 into 1 2 minus 5 into 3 15. तर या ठिकाणी व्हॅल्यू येईल -13. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही सगळ्या को फॅक्टर्स जे आहेत ते काय करू शकतात फाइंड करू शकतात. ठीक आहे. यानंतर आपल्याला बनवायचं आहे आता मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. ठीक आहे. मग इथे आपल्याला देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स इक्वल टू, आता काय करायचं पहा, इथे ज्या पहिल्या 3 व्हॅल्यूज आहेत त्याची पहिली रो करून आपल्या या ठिकाणी लिहायची आहे. पहिल्या 3 व्हॅल्यू आहेत -3, नंतर आहे -1 आणि 5 -3 -1 आणि 5. त्यानंतर पुढच्या 3 व्हॅल्यूज 1 -1 आणि 1 त्याची आपल्याला सेकंड रो करायची आहे. 1 -1 आणि 1. त्यानंतर पुढच्या ज्या 3 व्हॅल्यूज आहेत म्हणजे 7 5 -30 त्याची आपल्याला थर्ड रो लिहायची आहे. मग इथे आपल्याला 7 5 -30. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे ॲडजॉइंट ए काढायचा आहे. मग इथे लिहिणार आपण देअरफॉर ॲडजॉइंट ए इक्वल म्हणजे हा जो मॅट्रिक्स आला आहे त्याचा फक्त आपल्याला काय आता रोचे कॉलम करून लिहायचा आहे. तर पहिली रो आहे -3 -1 5. मग त्याला कॉलम करून लिहा -3 -1 आणि 5. त्यानंतर 1 -1 1 1 -1 1. सेकंड रोला सेकंड कॉलम करून लिहिलं. त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम करून लिहा 7 5 -30. ठीक आहे. तर त्याला याचा आन्सर याला लिहून टाका. तर याच प्रकारे तुम्ही या टाईपचा कोणताही प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह करू शकतात, लिहू शकतात. ठीक आहे. ही एक मेथड झाली. अजून एक मेथड आहे ती तुम्हाला मी पुढे सांगेल. त्याला लिहून टाका. नंबर्स या ठिकाणी बदलू शकतात, पण जी प्रोसिजर सांगितली ही सेम राहणार. ठीक आहे. फक्त त्याच्यामध्ये भरपूर जण विसरतात ते म्हणजे काय, हे जे 4 नंबर्स आहेत या ठिकाणचे, या 4 नंबरचे साईन चेंज करायचे भरपूरसे जण विसरतात. म्हणजेच या ठिकाणी जे आपण मायनस मायनस लिहिलं ना, या ठिकाणचा मायनस, या ठिकाणचा मायनस, त्यानंतर या ठिकाणचा मायनस आणि या ठिकाणचा मायनस. ते भरपूरसे जण विसरतात, ते लक्षात ठेवा फक्त. ते विसरू नकात. ठीक आहे. पहिला प्लस ठेवायचा, दुसऱ्याला मायनस, तिसरा सोडून द्यायचा, चौथ्याला मायनस, पाचवा सोडून द्यायचा, 6व्याला मायनस, सातवा सोडून द्यायचा, 8व्याला मायनस, असं करायचं. ठीक आहे. तर लिहून घ्या. बाकी काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. फाइंड ॲडजॉइंट मॅट्रिक्स ए, म्हणजे जो ए मॅट्रिक्स दिला आहे 3x3 ऑर्डरचा या ठिकाणी, त्याचा आपल्याला ॲडजॉइंट काढायचा आहे. आता सेकंड मेथड आपली जी आहे त्याने आपण याला सॉल्व्ह करूयात. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही मेथड वापरू शकतात एक्झामिनेशनमध्ये, जी तुम्हाला सोपी वाटेल. ठीक आहे. इथे आपण लिहिणार ए इक्वल टू, सगळ्यात पहिले दिलेला मॅट्रिक्स त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहेत 1 0 -3 4 5 0 -6 -7. तर आता आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिले बनवायचा तो म्हणजे मॅट्रिक्स ऑफ मायनर्स. ठीक आहे. काय लिहायचं आता, मॅट्रिक्स ऑफ मायनर्स. मॅट्रिक्स ऑफ मायनर्स इक्वल टू, आता काय करायचं नीट पहा. आता इथं काय पहिला डिटर्मिनंट आहे. पहिला डिटर्मिनंट म्हणजे हा नंबर. ठीक आहे. त्याची ही रो सोडायची, हा कॉलम सोडायचा. इथं जे आता हे 4 नंबर शिल्लक राहतील ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत 4 5. त्यानंतर आहे -6 आणि -7 -6 -7. त्यानंतर इथे आता 2 नंबरचं डिटर्मिनंट आहे म्हणजे या ठिकाणचा. तर हा नंबर आहे, त्यात ही रो सोडा, हा कॉलम सोडा, शिल्लक राहिलेला नंबर 3 5 0 -7 ते इथे लिहा 3 5 0 -7. त्यानंतर पुढचा नंबर आहे -1, याची ही रो सोडली, हा कॉलम सोडला, शिल्लक राहिलेला नंबर आहे 3 4 0 -6
त्यानंतर आता इथे थर्ड डिटर्मिनंट आहे, म्हणजे इथला ह्याची पोझिशन जशी आहे तिथं कोण आहे 3 आहे, तर ह्याची आता ह्या 3ची ही रो सोडा, हा कॉलम सोडा, शिल्लक राहिलेला नंबर पहा 0 -1 -6 -7 इथे लिहून टाका 0 -1 -6 -7. यानंतर मधला हा डिटर्मिनंट आहे, त्या ठिकाणी नंबर कोण आहे 4, त्या 4ची ही रो सोडा, हा कॉलम सोडा, शिल्लक राहिलेला नंबर पहा 1 -1 0 -7, मग इथे लिहा 1 -1 0 आणि -7. नेक्स्ट नंबर इथला कोण आहे ते 5, तर ह्याची ही रो सोडली, कॉलम सोडला, शिल्लक राहिलेला नंबर 1 0 0 -6, मग इथे लिहा 1 0 0 -6. त्यानंतर इथं नंबर कोण आहे या ठिकाणी 0, तर ह्याची 0ची ही लाईन आणि हा कॉलम, हिरो आणि हा कॉलम सोडून द्या. इथं जे 4 नंबर शिल्लक आहेत तिथे लिहा 0 -1 0 -1 4 5. ठीक आहे. त्यानंतर -6 आहे या ठिकाणी, तर ह्या -6ची ही रो सोडा, हा कॉलम सोडा, शिल्लक राहील नंबर 1 -1 3 5 इथे लिहून टाका 1 -1 3 5. नेक्स्ट नंबर आहे आता -7, त्याची ही रो सोडा, कॉलम सोडा, इथं जे 4 नंबर शिल्लक आहेत 1 0 3 4 इथे लिहून टाका 1 0 3 4. फक्त ह्या प्रोसिजर ही तुम्ही जे इथे नंबर्स लिहितात हे एकदा निश्चित क्रॉस चेक करायचे आपण लिहिले आहेत ते बरोबर आहेत का नाही. पहिली रो आणि कॉलम सोडला 4 5 -6 -7 आला बरोबर आहे. नंतर 0ची ही रो आणि कॉलम सोडला 3 5 0 -7 3 5 0 -7 बरोबर आहे. नंतर -1ची ही रो आणि हा कॉलम सोडला 3 4 0 -6 बरोबर आहे. म्हणजे या प्रकारे तुम्हाला सगळं क्रॉस चेक एकदा करून घ्यायचं आहे. तुम्ही जे लिहिले ते बरोबर आहे का नाही. त्यानंतर आता पुढे काय करायचं ते पहा. ठीक आहे. क्रॉस चेक करायला विसरायचं नाही. ठीक आहे. कारण की इथं आता खूप मोठे डिटरमिनंट असल्यामुळे काय होतं भरपूर आपल्याला लिहिताना आपण विसरून जातो किंवा थोडीफार मिस्टेक करतो. तर पॉसिबिलिटी असते थोडीफार आन्सर चुकण्याची. पण ॲक्च्युली ही प्रोसिजर जी आहे ती सोपी आहे कॅल्क्युलेशन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे, तर या डिटर्मिनंटला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथं साईन काय आता हां, त्यातला पण तुम्ही प्रत्येक डिटर्मिनंटला कॅल्क्युलेट डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतात किंवा आता मला जशी स्टेप सांगितली तशी वापरून त्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता कॅल्क्युलेट टाकून किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशन करूनही लिहू शकतात. तिथं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस, मायनस 4 इंटू 7 28 नंतर मायनस 5 इंटू मायनस 6 करायचा आहे, प्लस इंटू मायनस मायनस 5 इंटू 6 30 मायनस इंटू मायनस काय होईल प्लस मायनस 28 प्लस 30 व्हॅल्यू येईल प्लस 2. नंतर 3 इंटू मायनस 7 त्याचा साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस 7 3 इंटू 7 21 मायनस 5 इंटू 0 0 म्हणजे मायनस 21 या ठिकाणी व्हॅल्यू येईल. त्यानंतर इथं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस 3 इंटू 6 18 मायनस 4 इंटू 0 0 म्हणजे मायनस 18 मग इथे आपण लिहिणार मायनस 18. ठीक आहे. फर्स्ट रोचं काम संपलेलं आहे. यानंतर सेकंड रोसाठी 0 इंटू मायनस 7 0 मायनस मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू 6 6 0 मायनस 6 व्हॅल्यू येईल मायनस 6. नंतर इथे येईल आता इथे साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 7 7 म्हणजे मायनस 7 मायनस मायनस 1 इंटू 0 0 म्हणजे मायनस 7 मायनस 0 काय व्हॅल्यू येईल मायनस 7 व्हॅल्यू येईल. त्यानंतर आहे इथं साईन प्लस, प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 6 6 म्हणजे मायनस 6 मायनस 0 इंटू 0 0 म्हणजे व्हॅल्यू या ठिकाणी येईल मायनस 6. सेकंड रोचं काम झालं. त्यानंतर आता थर्ड रोसाठी 0 इंटू 5 0 मायनस नंतर मायनस इंटू इथं साईन कसं आहे प्लस मायनस इंटू प्लस मायनस 1 इंटू 4 4 मायनस इंटू मायनस काय होईल प्लस तर 0 प्लस 4 4 या ठिकाणी व्हॅल्यू येईल. त्यानंतर 1 इंटू 5 5 मायनस या ठिकाणी साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 3 3 मायनस इंटू मायनस प्लस 5 प्लस 3 8 व्हॅल्यू होईल. यानंतर 4 इंटू 1 4 मायनस 0 इंटू 3 0 4 मायनस 0 व्हॅल्यू येईल 4. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर एकदा सर्व व्हॅल्यूज काय करायच्यात क्रॉस चेक करून घ्यायचे की तुम्ही जे आता सॉल्व्ह केलं आहे हे किंवा ह्या व्हॅल्यूज ज्या लिहिल्यात ह्या बरोबर आहेत का नाही. ठीक आहे. क्रॉस चेक केल्यानंतरच मग पुढची स्टेप लिहायची आहे आणि इथं काही मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात, नाही असं नाही आहे. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला याचं आहे आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर हा होता मॅट्रिक्स ऑफ मायनस. मग आता त्याच्यानंतर आपण लिहिणार देअर फोर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू त्यात काय करायचं ते पहा. इथं जे हे 4 नंबर्स आहेत हा एक नंबर हा एक नंबर हा एक नंबर हा एक नंबर या 4 नंबरचे सायन्स जे आहेत हे चेंज करायचे म्हणजे प्लस असेल तर मायनस करायचा मायनस असेल तर प्लस करायचा आहे. ठीक आहे.
नंबर कोणते असू शकतात त्याचं फक्त साईन चेंज करून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मग इथं काय आहे सगळ्यात पहिले 2 मग तो 2 लिहिला. नंतर याचा साईन चेंज करायचा आहे मायनस आहे तर आपण इथे प्लस लिहिणार. नंतर -18 त्यानंतर -6 त्याचा साईन चेंज करायचा आहे मग इथे +6 नंतर -7 परत इथला जो नंबर आहे तो साईन चेंज करायचा मग होईल +6 तर 4 परत याचा साईन चेंज करायचं इथे प्लस आहे तर इथे येईल -8 मग नंतर 4 हा बनलेला आहे या ठिकाणी मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ठीक आहे त्यानंतर एकच स्टेप राहिली आहे. ठीक आहे याला अगोदर लिहून टाका बाकी तुम्हाला काय डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. आता पुढे जाऊयात. आता लास्ट स्टेप याची आपल्याला पाहायची आहे. तर या ठिकाणी येईल आता मॅट्रिक्स ऑफ सॉरी ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ए म्हणा किंवा ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए म्हणा. ठीक आहे त्यासाठी काय करायचं याची जी रो आहे त्याला कॉलम करून लिहा 2 21 -18 नंतर 6 -7 6 सेकंड रोला सेकंड कॉलम करून लिहायचं आहे नंतर 4 -8 आणि तर हे याचं फायनल आन्सर याला लिहून टाकायचं आहे बाकी काय डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. ठीक आहे चला लिहून टाका. आपलं आजचं जे लेक्चर इथं संपलेलं आहे.